क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संगीत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग येची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांच्या उद्धाराच्या अनुषंगाने अखंड अशा रीतीने आपला देह जिजविणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगतमान्य जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि उपदेश प्रकरणातील असणारा हा अभंग आहे। थोडक्यात भाव जर अभंगाचा बघायचा झाला, अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत। थोडंसं इकडे लक्ष द्या, तुमचा मी जास्त टाइम घेणार नाही, मला माहित आहे उशीर झाला, मला हे पण समजतं तुम्हाला फार गरम होतंय, त्याच्यामुळं ती सगळी काळजी घेऊनच मी पुढच्या वेळेनुसार सगळे हे करणार आहे। थोडा वेळ फक्त आपण वेळात वेळ काढून महाले परिवाराच्या या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तशी तर कार्यक्रमाची नियोजित वेळ 10 ते 12 होती, पण काही कारणास्तव 10 ते 12चा आपल्याला 12 ते 2 करावं लागतंय। काही म्हणतील 2, बापरे धक्का बसेल, काही धक्का वगैरे बसू देऊ नका, अगदी आपण वेळेत जाणार आहोत। अभंग हा उपदेशपर प्रकरणातील आहे। अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत। एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या अनुषंगानं दशक्रिया असेल, 13वा असेल किंवा श्राद्धविधी असेल, त्यानिमित्त घेतला जाणारा अभंग किंवा घेतली जाणारी ओवी कुटुंबात शिल्लक असणारे जे पाठीमागचे माणसं आहे त्यांच्या कल्याणाच्या आणि उद्धाराच्या दृष्टीनं आणि आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जावंच लागणार आहे या न्यायानं, आणि हा नियम सगळ्यांना माहिती आहे, या न्यायानं शिल्लक असलेल्या संपूर्ण कुटुंबाला तसेच कुटुंबाच्या सुखदुःखात सहभागी असणाऱ्या इष्ट आप्तेष्ट गणगोत्र नातेवाईक तुम्हा आम्हा सर्वांनाच एक ज्ञानाचा उपदेश मिळावा या अनुषंगानं उपदेशपर प्रकरणातील अभंग हे असणाऱ्या कार्यक्रमानिमित्त घेतला जात असतो। म्हणून उपदेश प्रकरणातील असणारा हा अभंग, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला एक संदेश दिलेला आहे, दुसऱ्या चरणामध्ये देहाच्या अनुषंगाने आपल्याला माहिती सांगितलेली आहे, तिसऱ्या चरणात सुद्धा आपल्याला उपदेश दिलेला आहे, चौथ्याही चरणात आपल्याला उपदेश दिलेला आहे। थोडक्यात सांगायचं झालं, क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू, भवसिंधू पार करण्याकरता क्षणोक्षणी हाची विचार करा। कोणता विचार करा? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। अजून काय करा? संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। संतांचा समागम करण्याच्या अनुषंगानं, संतांच्या संगतीच्या दृष्टीनं तुम्ही आवड धरा आणि परमार्थाची तातडी करा। का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। या कलियुगाच्या अनुषंगानं इहलोकाच्या अज्ञानरूपी धुरानं, या इहलोकामध्ये डोळ्यामध्ये अज्ञानरूपी धूर भरून राहू नका, जागे व्हा। कारण का? हा देह एक ना एक दिवस जाणार आहे, तुम्ही आम्ही सगळेच्या सगळे एक ना एक दिवस जाणार आहोत। म्हणून या अज्ञानरूपी धुरामध्ये भरून राहू नका। कारण का? नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान। थोडं अन्वयाच्या अनुषंगानं जर अर्थ बघायचा झाला, क्षणोक्षणी हाची करावा विचार। कोणता विचार? तरावया पार भवसिंधू। पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाभोवती संपूर्ण अभंग कसा खेळतो बघा एकदा, भाव एकदा अभंगाचा लक्षात घ्या। क्षणोक्षणी हाची करावा विचार शब्दाचा अर्थ आपल्याला सहज समजतो। कोणता विचार करा? तरावया पार भवसिंधू। पुन्हा क्षणोक्षणी हाची करावा विचार कोणता? नाशिवंत देह जाणार सकळ। क्षणोक्षणी हाची करावा विचार कोणता? आयुष्य खातो काळ सावधान। काळ आपलं आयुष्य खात आहे, तुम्ही सावधान राहा, हा विचार करा। क्षणोक्षणी हाची करावा विचार कोणता? संत समागमे धरावी आवडी, क्षणोक्षणी हाची करावा विचार। अजून कोणता विचार? करावी तातडी परमार्थाची, क्षणोक्षणी हाची करावा विचार।
अजून कोणता विचार? तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी नका डोळे धुरे भरुणी राहू. इह लोकाच्या चुकीच्या व्यवहारानं आपल्या असणाऱ्या सज्ञान ज्ञानरूपी असणाऱ्या डोळ्यामध्ये अज्ञानरूपी धूर भरून राहू नका. अशा साध्या सरळ सोप्या अर्थाचा अभंग आहे. अन्वय आणि विस्तृत सांगून नसल समजलं, अजून सोपं करून सांगायचं जर झालं तर क्षणोक्षणी भवसिंधू पार करण्याचा विचार करा. थोडक्यात आपल्या उद्धाराचा विचार क्षणाक्षणाला करा. कारण नाशिवंत देह जाणार सकळ. एक दिवस तुम्ही आम्ही खाली बसलेले, खुर्चीवर बसलेले, स्टेजवर बसलेले, स्टेजवर आज परत व्यासपीठावर बसलेले, इकडे सिस्टीमला बसलेले, बाजूला बसलेले, ज्याच्या त्याच्या घरात बसलेले, सगळ्यांच्या अनुषंगाने हा नियम बाध्य आहे. ज्याला व्याकरणीय भाषेत त्रिकाल बाधित सत्य म्हटलं जातं. ज्याला कुठेही बाद नाही. तुम्ही श्रीमंत असा तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही गरीब असा तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही साधारण कुळातील असा तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही उच्च कुळातील असा तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही ग्रामपंचायतचे सदस्य असू द्या तुमचा मृत्यू निश्चित आहे. तुम्ही पंतप्रधान पदावरती असू द्या तरी तुमचा मृत्यू निश्चित आहे. म्हणजे मृत्यूला जगामध्ये पर्याय नाही. म्हणून तो विचार करा. कोणता? क्षणाक्षणाला विचार करायला सांगितला. कोणता? भवसिंधू पार करण्याचा विचार या ठिकाणी महाराज या अभंगामधून सांगतात. थोडक्यात हा झाला अभंगाचा भाव. आता विस्तृत अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं इष्ट अनिवार्य तथा ते गरजेचं सुद्धा आहे. आपल्याला सर्वांना सुपरिचित असणाऱ्या कैलासवासी सौभाग्यवती संगीताताई रामकृष्ण महाले यांना आपल्यातून जाऊन आज या ठिकाणी जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या असणाऱ्या वर्षश्राद्ध विधीच्या निमित्ताने संपूर्ण महाले परिवार, महाले परिवारातील त्यांचे असणारे सर्व इष्ट आप्तेष्ट गणगोत्र बांधव, ताईंच्या असणाऱ्या माहेरच्या परिवारातील लोक असतील, सासरच्या परिवारातील लोक असतील आणि इतर ज्या ठिकाणी ते राहतात त्या अनुषंगाने आलेले सगळे पाहुणे मंडळी असतील, आपण सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा असणारा त्यांचा पुण्यस्मरणाचा सोहळा, आपल्या साधारण भाषेत ज्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो, अजून त्याला दुसरा शब्द आहे पुण्यस्मरण, आणि शास्त्राच्या भाषेत जर बघायचं झालं तर त्याला आत्मामुक्ती दिन असं म्हटलं जातं. आता आत्मामुक्ती दिन का आणि कसं म्हटलं जातं ते आपण जसा वेळ असेल तसं पुढं बघणार आहोत. म्हणून या असणाऱ्या महाले परिवाराच्या वतीनं हा असणारा कार्यक्रम, या परिवारातील असणारे सर्व सदस्य, त्यांचे असणारे पती श्री रामकृष्ण माधवराव महाले, त्याचप्रमाणे त्यांच्या असणाऱ्या जाऊबाई सौ मंगल हरिकृष्ण महाले, त्याचप्रमाणे सौ प्राची अमित महाले, सुनबाई सौ ऋषाली सागर महाले, त्याही सुनबाई, नंतर मुलगी सौ पल्लवी रामदास बनसोडे दाड बुद्रुक, सौ माधुरी किरण देसाई वडाळी भोई त्यांच्या असणाऱ्या पुतणी, त्याचप्रमाणे दीर श्री हरिकृष्ण माधवराव महाले, त्यांचा असणारा मुलगा श्री अमित रामकृष्ण महाले, पुतणी श्री सागर हरिकृष्ण महाले, त्याचप्रमाणे दुसरी मुलगी सौ नितल योगेश शिंदे आश्वी, आणि पुतणी सौ रोहिणी प्रशांत पन्हाळे राजूर. हा त्यांच्या पश्चात त्यांचा असणारा संपूर्ण परिवार, या परिवारानं एकत्र येऊन, गेलेली व्यक्ती मातृ आहे पण गेल्यानंतर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. म्हणून पितरांच्या तृप्ततेसाठी हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितले गेलेले जे काही विधी आहे त्या अंतर्गत असणारा, त्या व्यक्तीच्या नावानं केला जाणारा सामान्य लोकांच्या दृष्टीनं शेवटचा विधी, ज्यांचं गेलेल्या व्यक्तीच्या अनुषंगानं अत्यंतिक प्रेम असतं, ते दुसरं तिसरं पाचव्या पुण्यस्मरणापर्यंत करतात. आणि गेलेली व्यक्ती घरातील प्रमुख व्यक्ती असेल तर मग त्या व्यक्तीच्या नावानं पित्र त्या ठिकाणी घातले जातात. म्हणून या महाले परिवाराच्या अनुषंगानं कैलासवासी सौ संगीताताई रामकृष्ण महाले यांचं असणारं हे प्रथम वर्ष श्राद्ध. काही वेळेस असा प्रश्न पडतो माणसाला, काय बोलावं आणि काय सांगावं. आता आजचा असणारा कार्यक्रम तसं पाहिलं तर श्राद्ध विधीच्या निमित्तानं आहे, पण काही व्यक्ती अशा असतात की त्यांचे असणारे गुण कितीही सांगितले तरी ते न संपणारे असतात. मग अशा व्यक्तींच्या कार्यक्रमात सांगणाऱ्याला प्रश्न पडतो, नेमकं अभंग सोडवावा की त्या व्यक्तीचे गुण गावेत. कारण या परिवाराशी एक 10-12 वर्षापासून माझाही संपर्क आहे. लोणीला त्यांचे असणारे बंधू, अर्थात माझेही बंधुवत माझ्यावरती प्रेम करणारे,
प्रसन्न कुमार धामणे अर्थात आदरणीय धामणे सर आणि आमचे असणारे दुसरे बंधू सुरेंद्र कुमार धामणे आणि आमच्या असणाऱ्या धामणे आजी, हा संपूर्ण त्यांचा असणारा परिवार, त्या परिवाराच्या अनुषंगानं महाले परिवाराशी माझा संपर्क आला आणि त्या माध्यमातून संगीताताईंशी असणारा संपर्क, त्यांची असणारी परमार्थिक वृत्ती, त्यांचा असणारा गोड स्वभाव. आता जे जे व्यक्ती त्यांना ओळखतात त्यांना तर त्यांचा स्वभाव आणि ती व्यक्ती काय होती हे माहितीच होतं. जवळच्यांनी गुण गावं, गेलेल्या व्यक्तीच्या अनुषंगानं जवळच्यांनी गुण गावं यात काहीच नवल नाही. माझे शब्द पुन्हा एकदा ऐका बरं व्यवस्थित. गेलेल्या व्यक्तीच्या अनुषंगाने घरातल्यांनी किंवा जवळच्यांनी गुण गावेत यात काहीच नवल नाही. घडलेला प्रसंग मी तुम्हाला सांगेन. दशक्रिया विधीच्या अगोदर मी माझा संपूर्ण परिवार त्यांना इथं दारावर भेटण्यासाठी ज्यावेळेस आलो, इथं आल्याच्या नंतर दाजींना म्हणजे त्यांचे पती कोपरगावला हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं. त्यांना यायला जरा उशीर होता म्हणून आम्हाला जवळजवळ 1.5-2 तास इथं गेले. त्या कालावधीत माझ्यासोबत आलेले माझे बंधू वडील वगैरे मध्ये बसले. थोड्या वेळानं बंधू तिकडे रस्त्यापर्यंत गेला. रस्त्यापर्यंत गेल्याच्या नंतर सहज तिथं तो आता वेळ आहे म्हणून तिथं बसला. कोणीतरी अपरिचित व्यक्ती भेटली त्याला, माझ्या भावाला. इकडं कुठं आले म्हणजे इथं दारावर आलो होतो. मी कुठे? महाले परिवार. म्हणजे बरं भाऊ, लई भारी बाई होती. हरिपाठ असो, कीर्तन असो, परमार्थिक कुठलाही कार्यक्रम असो, आणि स्वभाव तर एवढा गोड, एवढा गोड. मी मुद्दा काय सांगत होतो ते लक्षात असू द्या बरं का. घरातल्यांनी जवळच्यांनी गुण गावे यात नवल नाही. ती रहित व्यक्ती, कुणीतरी ती रहित व्यक्तीला भेटला, समोरचा बॅनर बघून, त्या बॅनरवरल्या व्यक्तीला बघून त्या व्यक्तीचं गुण गातोय, म्हणजे ती व्यक्ती निश्चितच काहीतरी असामान्य असली पाहिजे. विशेष काही व्यक्ती समाजात अशा असतात की नुसतं घराला परिवाराला नाही, संपूर्ण समाजाला, आपल्या सगळ्या असणाऱ्या ओळखीच्या माणसांना त्या हळहळ लावून जाणाऱ्या असतात. आणि परिवाराच्या दृष्टीनं जर बघितलं, कुणाची तरी आई, कुणाची तरी पत्नी, कुणाची तरी आत्या, कुणाची तरी भाऊजाई, कुणाची तरी सुनबाई, प्रत्येकाच्या अनुषंगानं वेगवेगळं असणारं असं काहीतरी नातं, ते प्रत्येक नातं ताईंच्या दृष्टीनं आपण या ठिकाणी गमावलेलं आहे. मी एक विषय नेहमी सांगत असतो, आपल्या आयुष्यात कदाचित अनेक लोक भेटतील, पण गेलेल्या व्यक्तीच्या अनुषंगानं त्या व्यक्तीच्या सापेक्ष व्यक्ती भेटणं कधीच शक्य नाही. एका गीतकारानं फार गोड शब्द वापरलेले आहे. जिंदगी की सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. फूल खिलते हैं, लोग मिलते हैं, मगर पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं, वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग एक रोज बिछड़ जाते हैं, वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आई गेली म्हणून आईचं ममत्व देणाऱ्या हजारो माता भगिनी या मुलांना भेटतील, पण त्या आईसारखा मायेनं डोक्यावरून हात फिरवणारा जो हात आहे ना, तो हात आता या जगात अस्तित्वात नाही. म्हणून हे असणारं दुःख तसं जर बघितलं, शब्दात न सांगता येणारं दुःख आहे. कारण जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत मातृपितृ छत्र हे आपल्या डोक्यावरती असावं. आणि आई किंवा वडील नसल्यानंतर काय दुःख असतं आणि जीवनामध्ये काय कमतरता असते ना, ज्यांना आई किंवा वडील नाही ना, त्यांना जाऊन एकदा विचारा. म्हणून अतिशय गोड चांगल्या असणाऱ्या स्वभावाच्या या असणाऱ्या संगीताताई, अचानकपणे घडलेला तो असणारा अपघात आणि त्या माध्यमातून अगदी चालता बोलता सगळ्यातून त्या आपल्याला सोडून निघून गेल्या. भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी मी एवढी एकच प्रार्थना करेन, ताईंच्या असणाऱ्या दोन्ही मुली, पल्लवीताई असेल, नेतलताई असेल, त्याचप्रमाणे आमचा अमित दादा असेल, या सर्वांच्या आयुष्यात आई नावाचं असणारं छत्र जरी हरपलेलं असेल तरी आपले वडील कवहिना पाठीमागं आहेत आणि त्यांच्यासाठी कवहिना सर्वांना नव्या उमेदीनं उभं राहणं आहे.
जीवन जगण्यासाठी आणि जीवनाच्या पुढच्या दिशेनं प्रवास करण्यासाठी त्यांना तटस्थ उभं राहून तो असणारा पुढचा प्रवास करणे आहे. आणि भगवान परमात्म्याच्या चरणारविंदी मी एवढीच प्रार्थना करेल की या दुःखातून सावरून नव्यानं उभं राहण्याची शक्ती भगवान परमात्मा त्यांना देऊ. कारण व्यक्ती गेल्याच्या नंतर दुःख होणं साहजिक आहे हो. कारण त्या व्यक्तीच्या सापेक्ष आपलं असणारं जे प्रेम आहे, आत्यंतिक असणारं प्रेम, त्या प्रेमाच्या अनुषंगानं दुःख होणं साहजिक आहे. पण शास्त्रामध्ये त्या असणाऱ्या गोष्टीला थोडासा बाद दिलेला आहे, नकार दिलेला आहे. जर जीवनाच्या अनुषंगानं जी शाश्वतता आहे, जे त्रिकालबाधित सत्य आहे, ते जर तुम्हाला माहिती आहे तर मग दुःख तरी कोणत्या कारणानं करायचं? कारण जीवनाला संपण्याच्या अनुषंगानं जी घटना आहे तिचं नाव आहे मृत्यू. मृत्यूच्या बाबतीत संपूर्ण जगात कोणालाही कसलाही पर्याय नाही. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, जातस्य हि ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे न त्वं सूचितुमर्हसि. या जीवनाचे असणारे दोन टोक आहेत. पहिलं टोक आहे जन्म आणि दुसरं टोक आहे मृत्यू. जन्म आणि मृत्यू या दोनही टोकांना अजिबात बाद नाही. दोन्हींना सामोरं जावंच लागतं. पुनरपि जन्मम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारी भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. साक्षात जगाचा बाप, जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण परमात्मा 125 वर्ष 52 दिवस भूतलावरती राहिले. एवढे दिवस राहिले, जगाचे मालक होते, तरी सुद्धा व्याधाच्या बाणाचं निमित्त करून त्यांना इहलोकाची यात्रा संपवावी लागली. मग देवाला चुकलं नाही, देवाचं सोडा, देवाच्या बापाला सुद्धा इथून जाणं चुकलं नाही. तुमची आमची काय विषाद आहे? म्हणून नत्वम सूचितुमर्हसि. या असणाऱ्या दुःखातून सावरणं हे तितकंच महत्वाचं आहे. जन्म आणि मृत्यू हे जे दोन टोक आहे आपल्या असणाऱ्या जीवनाचे, हे दोनही टोक आपल्या हातामध्ये नाही. मला सांगा बरं, आपण कुठं जन्माला यावं आपल्या हातात आहे का? अजिबात नाही. आपला मृत्यू कधी कुठं कसा व्हावा आपल्या हातात आहे का? अजिबात नाही. जन्म कुठं कधी कसा होईल हे पण आपल्या हातात नाही. मृत्यू कधी कुठं कसा होईल हे पण आपल्या हातात नाही. जन्म आपल्या हातात नाही, मृत्यूही आपल्या हातात नाही. मग आपल्या हातात आहे तरी काय? आपल्या हातात जी गोष्ट आहे ना, ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. महत्वाची असणारी गोष्ट, जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही. मग या दोन्ही गोष्टी जर आपल्या हातात नाही, देवानं आपल्या हातात दिलं तरी काय? देवानं अतिशय महत्वाची गोष्ट आपल्या हातात दिलेली आहे. जन्म आणि मृत्यू या दोघांच्या मधला जो कालावधी आहे, ज्याचं नाव आहे जीवन, आणि हे जीवन कसं जगायचं याचं स्वातंत्र्य भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. जीवन जगत असताना कसं कर्म करायचं हे कर्म करण्याचं स्वातंत्र्य देवानं आपल्याला दिलेलं आहे. आणि हेच असणारं कर्म जीवनभर करत असताना असं काहीतरी कर्म केलं की आपला परिवार, समाज, इष्ट, आप्तेष्ट, गणगोत्र, नातेवाईक आपले असतील, परके असतील, सगळ्यांच्या मनाला ज्यांच्या जाण्यानं हुरहुर लागली त्या असणाऱ्या सौभाग्यवती संगीताताई म्हणाले की आपण गेल्याच्या नंतर आपल्या जिल्ह्यात असणारे आपले जे नातेवाईक आहेत ना, कमीत कमी त्यांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं. थोडस लक्ष देऊन ऐका बरं. आपल्या जाण्यानं आपल्या जिल्ह्यातले जे नातेवाईक आहेत कमीत कमी त्यांना तरी दुःख व्हावं. जिल्ह्यातले सोडा, जिल्ह्यातले सोडा, कमीत कमी आपल्या जाण्यानं आपण ज्या तालुक्यात राहतो ना त्या तालुक्यातल्या लोकांना तरी दुःख व्हावं. बरं, एक वेळेस तालुक्यातलेही सोडा, आपण ज्या गावात राहतो ना त्या गावातल्या लोकांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं. एवढं तरी चांगलं कर्म असावं. गावातलेही सोडा, आपण ज्या गल्लीत राहतो, ज्या कॉलनीमध्ये राहतो किंवा ज्या वाडीमध्ये राहतो, कमीत कमी तिथल्या लोकांना तरी आपल्या जाण्यानं दुःख व्हावं. कमीत कमी याच्या पुढे जाऊन सांगू, जिल्ह्यातले सोडा, तालुक्यातले सोडा, गावातले सोडा, वाडीतले, कॉलनीतले सोडा, गल्लीतले सोडा, आपल्या जाण्यानं कमीत कमी आपल्या घरातले जे लोक आहेत ना, कमीत कमी त्यांना तरी दुःख व्हावं. एवढं तरी चांगलं कर्म माणसानं करावं. नाहीतर सांगू, काही काही लोक आम्हाला भेटले म्हणतात, महाराज आमच्या म्हातारीची चिठ्ठी कुठं हरवली, आमच्या म्हातारीची चिठ्ठी कुठं हरवली. म्हणजे आपल्याच घरच्यांनी आपल्या मरणाची वाट बघावी एवढं जीवन देवानं कोणालाच देऊ नये. आपणही प्रार्थना करावी देवाला, देवा असं लाजीरवानं जीवन आम्हाला देऊ नये. म्हणून जीवन जगत असताना कर्म चांगलं केलं पाहिजे. अहो, रडत तर प्रत्येक जण जन्माला आलेला आहे हो. रडत प्रत्येक जण जन्माला आलेला आहे. एखादा जर नाहीच रडला, डॉक्टर त्याला असं उलट करतात, उलट करून त्याची पाठ थोपतात. कशा करता?
रडण्याकरता. तो रडला म्हणजे सुखरूप जन्माला आला हे सिद्ध होतं. म्हणून म्हणजे ज्या वेळेस आपला जन्म होतो आपण रडत जन्माला येतो आणि आपण रडत जन्माला आलेलो असतो, पण मायबापांना आणि नातेवाईकांना आनंद झालेला असतो. रोता रोता तू आया था बंदे, जब जाएगा हंसता हंसता जा, तू जो जाए तो सारा जग रोए, काम कुछ ऐसा जग में करता जा. रोता रोता तू आया था